मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। आयुक्त संजू जयस्वाल यांनी सादर केला 2015-16 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर। कोलशेत खाडीवर ठाणे आरटीओने अनधिकृतपणे सुरू केलेले गाड्या पासिंग आगामी 7 दिवसात बंद करण्याची कोलशेत तरीचा पाडा ग्रामस्थ मंडळाची मागणी। आणि ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाल्याने ठाण्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। गेली 3 वर्ष 2000 कोटींच्या पुढे भरारी घेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं विमान आता जमिनीवर उतरलं असून आज पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी 2015-16 या वर्षातील अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांच्याकडे सादर केला। 2000 कोटींपेक्षा कमी जमा खर्चाचा असणाऱ्या या अर्थसंकल्पात आजवरच्या आयुक्तांनी केलेल्या अनेक योजना हवेतच विरल्यामुळे तशा कोणत्याही घोषणांच्या भानगडीत न पडता यंदा वास्तववादी अर्थसंकल्प मांडून सर्वसामान्य ठाणेकरांचं दैनंदिन जीवन सुसह्य करणाऱ्या योजनांवर भर देण्यात आला आहे। 2014-15 साली तत्कालीन आयुक्तांनी 2166 कोटी रुपयांचं बजेट मांडलं होतं। पुढे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने त्यात 600 कोटींची भर घालून हा अर्थसंकल्प 2766 कोटींवर नेऊन ठेवला होता। खर्चाचे आकडे फुगत असताना उत्पन्नाचं स्रोत मात्र 2000 कोटींवरही पोहोचत नसल्याचं लक्षात आल्यामुळे आर्थिक वर्ष संपत आलं तरी अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी न मिळण्याचा अभूतपूर्व प्रकार ठाणे महापालिकेत घडला होता। त्यातून धडा घेत विद्यमान आयुक्त वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला। एप्रिल महिन्यापासून एलबीटी रद्द होणार असल्याची चर्चा आहे। त्याशिवाय जेएमएम यूआरएम योजनेची समाप्ती झाली असून त्यातून मिळणाऱ्या अनुदानाचा टक्काही घसरणार आहे। एलबीटीला सरकारनं पर्याय दिला तरी तो निधी कितपत आणि कसा मिळेल याबाबत शंका आहे, त्यामुळे ती घट गृहीत धरूनच नियोजन करण्यात आलं आहे। मुख्य बजेटचा विशेष असा आहे की आपल्याला 14-15च्या सुधारित बजेट आपण 1649 कोटीची केलेले आहे आणि मूल अर्थसंकल्प जे 15-16चे आहे ते 1998 कोटीचा केलेला आहे। हे करत असताना जमा बाजूमध्ये जेवढं आपल्याला प्रत्येक विभागाकडून जेवढं अपेक्षित उत्पन्न आहे ते विचार घेण्यात आलेली आहे। काही गोष्टींमध्ये काही दरवाढ प्रस्तावित आहे किंवा काही आकारणी शुल्क जे आहे युजर चार्जेस आणि काही आपल्याला डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये आपण दरवाढ प्रस्तावित केलेला आहोत। त्याची स्वतंत्र प्रस्ताव जीबी समोर सादर झालेली आहे। आणि खालच्या बाजूमध्ये प्रामुख्याने जे आपला दायित्व आहे, जे लायबिलिटीज आहे ते आपला लायबिलिटीज आपला भांडवलीमध्ये असो, कॅपिटल वर्कमध्ये असो किंवा आपला जेएनयूआरएम अंतर्गत असो, याची विचार करण्यात आलेला। जे भांडवलीच्या खालच्या लायबिलिटी 14-15 म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये येणार किंवा जे लायबिलिटी आपल्याला 15-16 मध्ये येणार आहे आणि जेवढं शक्य आपल्याला असेल त्या लायबिलिटी काढून घ्यायसाठी आणि जे उरलेला लायबिलिटी जे आहे ते 16-17 मध्ये जाणार आहे। या सर्व बाबीचा विचार करून आपण खालच्या बाजूमध्ये आपण हे बजेट तयार करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। हे करत असताना आपण काही ठळक क्षेत्रामध्ये विशेष करून आपण खालच्या बाजूमध्ये 15-16 मध्ये आपण करण्याची प्रयत्न केलेला आहे। जसं मी मागे सांगितलं मी की थोडासा ट्रॅफिक सिग्नल्स, सायनेजेस आणि थोडा ट्रॅफिक स्टिम्युलेशन स्टडी येणार। आता एक मीटिंग झाली होती माननीय मुख्यमंत्रीकडे पण जे बैठक झाला त्या बैठकीमध्ये मुंबई, ठाणे आणि एमएमआर एरियामध्ये जे शहर आहे त्यामध्ये हे एक मोठं अडचण आहे अशी एक मुद्दा मांडण्यात आला होता आणि त्या बाबीमध्ये पोलीस आयुक्ताशी चर्चा करून, ट्रॅफिक डिपार्टमेंट चर्चा करून जिथे ट्रॅफिक सिग्नल उभे करायचे असेल, वेटिंग टाईम विचारात घेता किंवा जिथे काय आपल्याला थोडा सब चेंजेस करायचे असेल, ते सबवे करायचे असेल, त्यासाठी आम्ही ह्या बजेटमध्ये आम्ही तरतूद समाविष्ट केलेला आहे।
ठाणे आरटीओनं कोलशेत खाडीवर अनधिकृतपणे सुरू केलेले गाड्या पासिंग हे बेकायदेशीर असून आगामी 7 दिवसात ते बंद करण्यात यावं अशी मागणी कोलशेत तरीचा पाडा ग्रामस्थ मंडळातर्फे आरटीओ अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। कोलशेत तरीचा पाडा ग्रामस्थ मंडळाच्या शिष्टमंडळानं आज या ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, अध्यक्ष महादेव घरत, उपाध्यक्ष एकनाथ पुर्णेकर उपस्थित होते। कोलशेतचा खाडी किनारा हा फिरण्यासाठी, धार्मिक कार्यासाठी आणि महाविसर्जन घाट म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी परिसरातील अनेक नागरिक सकाळचा फेरफटका मारायला तसंच मुलं मैदानी खेळ खेळायला येत असतात, परंतु आरटीओने या खाडीवर अनधिकृतपणे गाड्या पासिंग करणं सुरू केलं आहे। त्याकरिता भर रस्त्यातच सिमेंट काँक्रीटचा रॅम्पही उभारला आहे। पासिंग करिता सकाळी 5 वाजल्यापासूनच मोठमोठे कंटेनर, ट्रक, टँकर, टेम्पो यांची रहदारी सुरू होते। ही वाहनं नंबर लवकर लागावा यासाठी वेगानं बेफाम चालवली जातात, त्यामुळे रस्त्यावर चालणंही धोकादायक बनलं आहे। तसंच नळाचे पाईप तोडणे, घाटावरील बांधकाम तोडणे, स्ट्रीट लाईटचे खांब तोडणे आणि छोटे मोठे अपघात घडणे ही नित्याचीच बाब झाली आहे। तसंच यामुळे वाहतुकीची कोंडीही होत असल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास होतो। त्यामुळे दररोज हजारो लोकांचा वावर असेल अशा भरवस्तीत गाड्या पासिंग करणं हे बेकायदेशीर असून हे आगामी 7 दिवसात बंद करण्यात यावं, अन्यथा कोलशेतचे नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। ठाणे शहराला दिल्लीत स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला असल्यामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। याआधीही ठाणे शहराला विविध पुरस्कार मिळाले आहेत। ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी हा पुरस्कार मंगळवारी दिल्लीत स्वीकारला। एसएफ मीडिया या खासगी संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो। ठाण्याची या पुरस्कारासाठी निवड करताना त्यांनी ठाण्याचा अभ्यास केला होता। या अभ्यासातूनच ठाण्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। फर्स्ट स्मार्ट सिटीज कौन्सिलचे फिलिप बेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। ठाण्याबरोबरच देशातील इतर 20 शहरांचीही स्मार्ट सिटी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। मध्य तसंच पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये लाखो अवैध जाहिराती लावून रेल्वेचं विद्रुपीकरण केलं जात असून रेल्वेच्या महसुलावरही अप्रत्यक्षपणे डल्ला मारला जात असल्याचा आरोप ठाण्यातील दक्ष नागरिकांनी केला आहे। भारतीय रेल्वे ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून त्याचं जतन आपणच करण्याची सूचना रेल्वे प्रशासन नेहमीच करत असतं, मात्र या विद्रुपीकरणाला रेल्वेचे दुर्लक्ष कारणीभूत आहे। तेव्हा दरवर्षी नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर दरवाढ लादून अव्वाच्या सव्वा वसुली करणाऱ्या रेल्वेने अशा अवैध जाहिरातबाजीच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी दक्ष रेल्वे प्रवासी रामचंद्र कर्वे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे। लोकलमधील बेकायदेशीर जाहिरातबाजी ही रेल्वेची नेहमीचीच डोकेदुखी बनली आहे। यात भोंदूबाबांचा भरणा अधिक असतो। या जाहिराती चालत्या गाडीत लावणं शक्य नसून लोकल जेव्हा रेकसाइडिंगला उभ्या असतात तेव्हा किंवा कारशेडमध्ये लोकल गेल्यानंतर लावल्या जात असल्याचा आरोप कर्वे यांनी केला आहे। रेल्वेच्या डब्यांमध्ये सदर जाहिराती उंचावर लावल्या असल्यानं शिडी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय लावणे अशक्य आहे। निरीक्षणानुसार ज्या गाड्या कारशेडमधून येतात त्याच गाड्यांमध्ये अवैध जाहिराती आढळतात, तेव्हा या अवैध जाहिरातबाजीला रेल्वेचे कर्मचारी जबाबदार असल्याचं स्पष्ट होत असल्याचं कर्वे यांनी म्हटलं आहे। या प्रकाराकडे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात, परिणामी रेल्वेच्या विद्रुपीकरणाबरोबरच दरवर्षी करोडो रुपयांचं उत्पन्न बुडत आहे। याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही रेल्वे प्रशासन तक्रारींना केराची टोपली दाखवित आहे। तेव्हा ज्याप्रमाणे प्रवासी भाड्यात दरवर्षी वाढ केली जाते त्याप्रमाणे अवैध जाहिराती लावणाऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतही वाढ करावी अशी मागणी कर्वे यांनी केली आहे। ठाणे महापालिकेनं वारंवार आवाहन करूनही अनेक व्यापारी अजूनही पालिकेच्या तिजोरीत नियमानुसार एलबीटीचा भरणा करत नसून त्यांच्या विरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्याचा आदेश पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी दिला आहे। या व्यापाऱ्यांना अनेकदा राजकीय आशीर्वाद असतो, परंतु करबुडव्यांना सहकार्य करणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा पालिकेनं घेतला आहे। एलबीटी कराच्या तरतुदीनुसार स्थानिक कराची नोंदणी केल्याशिवाय शहरात कोणताही व्यापार किंवा उद्योगधंदा करता येत नाही। नोंदणी नसताना अनेक जण माल आयात करणं, विक्री करणं
तसंच मालाची डिलिव्हरी करत आहेत। या व्यापाऱ्यांकडून खोटं विवरणपत्र सादर केलं जात असून अकाउंटची माहिती ही खोटी असल्याचं चौकशीत निष्पन्न होत आहे। अनिवासी व्यापारी, त्यांचे व्यवस्थापक, कमिशन एजंट, मालाची खरेदी विक्री आणि पुरवठा करणारे, कुरिअर कंपन्या, ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्या, भंगारवाले, लिलाव करणारे, रेल्वे प्रशासन, ट्रान्सपोर्ट, व्यावसायिक, विमा आणि वित्तीय महामंडळ, बँका, जाहिरात कंपन्यांचाही त्यात समावेश असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। पालिकेचा कर बुडवणाऱ्यांनी तातडीने या करासाठी नोंदणी करून कर भरणा सुरू न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59, स्मृती सोसायटी, नाना नानी पार्क जवळ, सावरकर नगर, ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।